कॅरी ऑन. हे बघ नर्मदे, आपल्या घरची सून हे आपल्या घराचं नाक असतं. समाजात ते नाक नेहमी वरच राहिलं पाहिजे. बरं का काकू, आजकाल ना मुली सासू पाहून मुलाला पसंत करतात. काळ बदलला, क्रायटेरिया बदलला ना. म्हणजे अहो आजकाल बघतात मुली सासू किती मॉडर्न येते. गिरणीतून गहू दळून आणते की रेडीमेड पीठ ऑर्डर करते, ऑनलाईन ग्रॉसरी शॉपिंग करते का बाजारातून जाऊन सामान आणते, आणि किती डाएट कॉन्शियस आहे. काय 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 म्हणजे काय, तुला काय म्हणायचंय? मी डाएट कॉन्शियस नाहीये. मला असं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? नाही सांग ना, बोल. जाऊ दे. नाही नाही मनस्वी, तिला जरी कळलं नसेल ना तरी मला कळतंय हा तुझं म्हणणं काय आहे ते. कळलंय ना तुला? कळलं ना तुला? बघितलंस ना कसं वागवतेय मला? तुम्ही पण तर मला बसक्या नाकाची म्हणाला. जे आहे ते बोलले मी. मग मी पण जे आहे तेच बोलले. काय आहे, काय आहे ते बोललीस. डाएट कॉन्शियस नाहीये मी. तुम्ही पण ते इंट्रोड्यूस नाही केलं ना मला. केलं ना पण. चिल 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 वेट. आता झालंय ना लग्न, सो आपण फास्ट तर चेंज करू शकत नाही. सो जे आहे ते एक्सेप्ट करा ना तुम्ही प्लीज. नाही म्हणजे माझी मॉम म्हणते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, राईट? मग एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक स्त्रीच का असू शकत नाही? एक बाई दुसऱ्या बाईला सपोर्ट का करू शकत नाही? कम ऑन. मीरा, हे बघ तुझ्यासाठी 3-4 साड्या आणल्यात मी. बघ बरं कुठली आवडते तुला. मला असं वाटतंय ही छान वाटेल तुला, हिरवी. थांब हा. हा ही पण छान आहे. अरे वा, छान दिसतील तुला सगळ्यात साड्या. आत्या मी बघते नंतर. मीरा, मला माहिती आहे कुणी काहीही बोलू, पण आपल्याच वडिलांना आपल्या नजरेसमोर कुणीतरी मारतंय म्हटल्यावरती दुःख तर होणारच ना. हे बघ तुझ्या जागी मी असते ना. प्लीज मला या विषयावर बोलायचं नाही. नको बोलूस, तू काही नको बोलूस. पण मी आहे ना, तुझं हळवं मन अगदीच समजू शकते मी. एकीकडे वडील, दुसरीकडे नवरा आणि तिसरीकडे सासू. पण मी तुला सांगते, मंजिरी वहिनी तुला अजिबात समजून घेणार नाहीत. बरं आता तू म्हणशील की मी हे सगळं का बोलतेय, तर सत्याची बाजू जिंकावी ना म्हणून बोलते. खरंच सत्य म्हणजे अगदी सोन्याहून पिवळं असतं. ही हिरवीच साडी छान दिसेल तुला नाही का? छानच आहे ही साडी, मस्त दिसेल तुला. अरे अथर्व ये ना. मीरा, मूर्खासारखं वागू नकोस. बोल त्यांच्याशी. याने फक्त गैरसमज वाढतील. तुझी मोठी बहीण आहे म्हणून सांगतेय तुला. अथर्व, मार्शारी, कालमुखमणी पुन्हा चमकला. आणि त्याचं तेज आधीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मीरा आणि अंबिका मधलं वितुष्ट वाढतंय.
उद्या संक्रांत आहे आणि परवा किंक्रांत. किंक्रांत हा अघोरी शक्तीच्या साधकासाठी खूप महत्वाचा दिवस असतो. या दिवशी चेटकिडीची शक्ती वृद्धिंगत होते. किंक्रांतीला केलेलं कार्य लवकर सिद्धीला जातं. माझ्या शक्ती परत येत आहे. आता अंबिकाच्या शक्ती काढून घ्यायची वेळ आलीये. एकदा का शिवनाथ आणि अंबिका दुर्बळ झाले की मग त्या मीराचा जीव घेणं सोपं जाईल. अगदी योग्य विचार करतेस, पण कार्य कठीण आहे. मी तुला थोडा भस्म देते. तो भस्म अंबिकावर उधळ आणि ज्या वास्तूत अंबिकाचा वास आहे तिथल्या प्रत्येकाला ते भस्म खायला दे. किंक्रांतीला ते भस्म सगळ्यांच्या मुखात गेलं पाहिजे. लक्षात ठेव. ठीक आहे. हे कार्य मी स्वतःच्या हाताने पूर्ण करेन. असं झालं तर नियती आपल्या बाजूनं असेल मंजिरी. तुझा विजय निश्चित होईल.